नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. आज आपण परमरहस्य ग्रंथामधील एका ओवीचा आधार घेऊन अहंकारावर चर्चा करूया. कारण मन्मथ माऊलींनी परमरहस्यामध्ये अहंकाराचं त्या ठिकाणी मुळासकट जर अहंकाराचं उच्चाटन केलं तर सर्व जे काही त्याच्यापासून निर्माण होणारे दोष आहेत ते सगळे संपतील. आणि म्हणून एक अहंकार जर त्याग केला आपण तर सर्वच आपण जिंकला अशा प्रकारे त्याचा अर्थ होईल. अशा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं समजावलेलं आहे. एकला अहंकार त्यागिता सर्वही त्यागिले होय तत्वतः, जेवी मुळीहुनी वृक्ष उन्माळिता शाखा पल्लव उन्माळिले. अशा पद्धतीने अतिशय सुंदर रीतीनं माऊलीनं समजावलेलं आहे. म्हणून आपण सुरुवातीला हे अहंकार म्हणजे काय हे आपण थोडंसं चिंतन केलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती की 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि यापासून हे शरीर समजा, आणि नंतर अंतःकरण चतुष्ट, मन बुद्धी चित्त अहंकार. तर या प्रत्येकाचे एक वेगवेगळं कार्य आहे. म्हणजे मन हे सर्व इंद्रियाचा त्या ठिकाणी राजा आहे. सगळं मनाच्या इशाऱ्यावर सगळे हे इंद्रिय कार्य करतात. बुद्धी निर्णय देण्याचं काम करते. आणि हा अहंकार जो आहे हा या शरीराचा मालक आहे. म्हणून अहंकार हा कर्ता आहे, अहंकार हा भोगता आहे. यालाच आध्यात्मिक भाषेमध्ये अहमसुद्धा म्हटलं जातं. आणि जीव हा शब्द ज्या ठिकाणी वापरला जातो तर तो बी एक प्रकारे अहंकारालाच अनुलक्षून आहे. म्हणजे मी आहे, स्वतःच्या अस्तित्वाचं जे भान आहे त्यालाच अहम म्हटलं जातं. आणि हा मीला धरून पुन्हा जो हा मी स्वतःचा विस्तार करण्यासाठी धडपडतो तर तेच पुन्हा त्याचं स्वरूप असतं. तर तेच सर्व अहंकार वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ह्या शरीराचं एक प्रकारे जो नेतृत्व करणारा आहे, ह्या शरीराचा जो मालक आहे, शरीरावर जो राज्य गाजविण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या इशाऱ्यावर या शरीराची आवक जावक चालू आहे, तर अशा प्रकारे ह्या मीला, ह्या शरीराच्या मालकाला, ह्या जीवाला किंवा या कर्माचं नेतृत्व करणाऱ्याला अहंकार असं म्हटलं जातं. माझ्या मते एक मोठाड भाषेमध्ये अहंकार म्हणजे कोण हे सगळं आता आपल्या लक्षामध्ये आलं असेल. जीव ज्यावेळेस जन्माला आला तर त्यावेळेसच स्वतःच्या अस्तित्वाचे बी तत्त्व त्याच्यामध्ये जन्माला येतं. खरं तर ह्या सगळं प्रकृतीच्याच क्षेत्रातला हा भाग आहे अहंकारसुद्धा. प्रकृतीत त्या ठिकाणी एक प्रकारे या देहाचं स्वामित्व करणारं तत्त्व या देहामध्ये निर्माण करते. आणि तोच अहंकार या पुन्हा शरीराच्या माध्यमातून या जगामध्ये सर्व प्रकारचा कार्यव्यापार त्या ठिकाणी करत असतो. म्हणून हा जो अहंकार आहे, ह्या अहंकाराला त्या ठिकाणी धडपड करणे हे अहंकाराचा त्या ठिकाणी गुण आहे. तो त्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचं विशेषत्व निर्माण करण्यासाठी, स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी तो त्या ठिकाणी सतत प्रयत्नशील असतो. हेच अहंकाराचं सुख आहे. माणसाकडे कितीही असेल परंतु इतरांसारखंच असेल तर त्याच्यामध्ये अहंकाराला सुख नसतं.
त्याच्यामध्ये काहीतरी इतरांपेक्षा विशेषत्व निर्माण करणे हे अहंकाराचं लक्षण आहे. आणि म्हणून एक प्रकारे आपण जे आता बोलताना मी म्हणत असतो किंवा मी म्हणून आपलं नाव सांगतो आपण, असा जो ह्या शरीरातून बोलणारा आहे आपण स्वतः, तोच आपण अहंकार आहोत. वस्तुतः आपण आत्मस्वरूप आहेत, परंतु आपल्याला आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळे या अहंकाराच्या ठिकाणी, अहंकाराच्या सीटवर आपलं तादात्म्य झालेलं आहे. म्हणून आपण सर्वजण आता सध्या एक प्रकारे अहंकारच आहेत. त्याच्यासाठी आपण मी शब्द वापरतो. मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, मी असं करू शकतो, मी ते केलं आहे, माझ्याकडे हे आहे. हा जो म्हणणारा आहे आपल्यामधला, तोच अहंकार आहे. आणि म्हणून एक प्रकारे आजचा विषय म्हणजे आपणच आपल्यावर बोलण्यासारखं आहे. म्हणून ह्या मन्मथ माऊलीला ह्या विषयासंदर्भात काय म्हणायचं आहे ह्याची आपण थोडीशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. की अहंकाराचा त्याग करा असं माऊली म्हटले. एकेला अहंकार त्यागिता. अहो पण ही जी सगळं काही घडायले, ह्याला जो मूळ घटक कारणीभूत आहे त्याचा त्याग करायला सांगतात माऊली. तर ही मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेस मनुष्य अहंकारापर्यंत पोहोचतो, त्यानंतर अहंकाराचं सुद्धा त्या ठिकाणी तो समर्पण करू शकतो, तर मग त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ एक फार अशी कधी न संपणारी अपार शांतता त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करते किंवा तो त्या शांततेमध्ये प्रतिष्ठित होतो. आणि जीवनाच्या सर्व प्रसंगामध्ये त्याची स्थिरता कधीही भंगत नाही, त्याची शांतता कधीही भंगत नाही. अशा प्रकारच्या अवस्थेला तो प्राप्त होतो. आणि म्हणून ही अहंकार ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून अहंकाराचं आधी आपल्याला स्वरूप कळालं पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण अध्यात्मामध्ये सगळ्या गोष्टीचं एक उत्तर सांगितलं जाते की त्या गोष्टीचं ज्यावेळेस आपण साक्षीत्व करायला लागतो, म्हणजे ती गोष्ट पूर्णपणाने पाहू लागतो, त्यावेळेस त्या गोष्टीचा प्रभाव संपत असतो. म्हणजे आपण जर समजा एखाद्या डोंगरावर बसलेलो आहोत, पण ते डोंगर आपण त्या ठिकाणी बसून पूर्ण पाहू शकत नाहीत. म्हणून त्या डोंगराला जर पूर्ण पाहायचं असेल तर त्या डोंगरापासून आपल्याला काहीतरी अंतरावर जावं लागेल. आणि नंतर मग पुन्हा आपल्या दृष्टिक्षेपामध्ये ते डोंगर येत असतो. म्हणजे साक्षीत्व एक तशीच गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट, एखाद्या तत्त्वाला पाहू लागतो, तर त्यावेळेस आपण त्या तत्त्वापासून काही अंतरावर गेलेलो असतो. म्हणूनच आपण ते तत्त्व पाहू शकतो. तशा पद्धतीने जर आपण आपल्यामधला अहंकार पूर्णपणाने पाहू शकलो, त्या अहंकाराचं पूर्ण स्वरूप जर आपण ओळखू शकलो, तर मग मात्र आपण त्या अहंकाराच्या प्रभावापासून सुटू शकतो. त्या अहंकाराच्या त्या वृत्तीपासून आपण त्या ठिकाणी सुटू शकतो. आणि म्हणून ही अहंकार, आपल्यामधलाच अहंकार आपल्याला कळणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला एक व्यवहारामध्ये सवय लागलेली असते बघा, की कोणतीही गोष्ट बघायची म्हटलं की आपण आधी दुसऱ्यामधली बघत असतो. कारण ती बहिर्मुखी दृष्टी आपली जन्मल्यापासूनच असते. त्याच्यामुळं आपण साहजिकच दोष बघा म्हटले की आपण आधी दुसऱ्यामधले दोष बघतो. काय पण असं बघायची वेळ आली की आपण आधी दुसऱ्यामध्ये. अध्यात्मामध्ये दुसऱ्याचा विषयच नसतो. विशेषतः ज्या ठिकाणी आपण जे चिंतन करतो ते वेगवेगळे विषय घेऊन, तर फक्त आपला आणि आपला वैयक्तिक स्वतःचा विषय घेऊनच आपण सगळ्या गोष्टीचं चिंतन करत आहोत. म्हणून या अहंकाराच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट लागू पडते की माझ्या जीवनामध्ये जो अहंकार आहे तोच मला त्या ठिकाणी ओळखायचा आहे. दुसऱ्याच्या जीवनामधला अहंकार ओळखायचा नाही किंवा दुसऱ्याच्या जीवनामधल्या अहंकाराचं आपल्याला काही देणं घेणं नाही. प्रत्येकानं फक्त आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जो अहंकाराचा प्रभाव आहे, जी अहंकाराची वळवळ आहे, जी अहंकाराची धडपड आहे, ती त्या ठिकाणी स्पष्टपणे ओळखायची आहे.
त्या अहंकाराचं सूक्ष्मातलं सूक्ष्म कृत्यसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे स्वतःनेच स्वतःकडे पाहून स्वतःलाच ओळखण्याची ही जणू प्रक्रिया आहे आणि ही फार आवश्यक आहे. या प्रक्रियेतून गेल्याशिवाय मनुष्य जीवनामध्ये स्थिरतेला कधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून कोणी असं समजू नये की मी गरीब आहे म्हणून माझ्याकडे अहंकार नाही. कोणी असं समजू नये माझ्याकडे कोणती काही कला नाही म्हणून अहंकार नाही, माझ्याकडे काही पैसा नाही म्हणून अहंकार नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाकडे अहंकार आहे. म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जी जाणीव आहे, जी की त्या जन्मलेल्या बालकामध्ये सुद्धा ते विराजमान आहे. स्वतःच्या अस्तित्वाची जी जाणीव आहे ती जाणीवच अहंकार आहे. तिथूनच त्या ठिकाणी अहंकाराची सुरुवात आहे. म्हणून या शरीराचं जो नेतृत्व करायला आहे, आपल्या जो कर्म करतो आहे वेगवेगळे, त्या शरीराच्या माध्यमातून भोग घेतो आहे सुखदुःखाचा, तर तो भोगणारा प्रत्येकाच्या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून कोणी असं म्हणू शकत नाही की माझ्याकडे अहंकार नाही. हे अहंकाराचं स्वरूप ओळखण्यासाठी ही धडपड स्वतःची माणसाला ओळखू आली पाहिजे. कुटुंबामध्ये बघा, एखादा कुटुंबाचा प्रमुख व्यक्ती असतो, तर तो अधूनमधून काही गोष्टीमुळे कुटुंबाला बोलत असतो की तुम्हाला सांगितलं होतं मी असं करू नका, तुम्ही असं करत आहेत, या ठिकाणी चुकतं आहे, त्या ठिकाणी चुकतं आहे. तर हे काय आहे की एक प्रकारे स्वतःची मालकी या घरावर आपली आबादित आहे किंवा नाही हा तपासण्यातला एक भाग आहे. तो आईचं लेकरावर नियंत्रण असतं. ती लेकराला पुन्हा पुन्हा काही गोष्टी सांगत असते की आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो वगैरे वगैरे. तर हे सगळं काय की त्या लेकरावर मालकी भाव जपण्याचा प्रयत्न आहे. अशाच प्रकारे एखादा मित्रामध्ये सुद्धा बघा तुम्ही, एखाद्याचं वर्चस्व ठेवण्याचा धडपड चालू असते. ही सगळ्या ठिकाणी लागू पडते गोष्ट. ही कुटुंबात लागू पडते, समाजकार्यात लागू पडते, राजकारण क्षेत्रात लागू पडते, सगळ्या क्षेत्रामध्ये की ज्या ज्या ठिकाणी माणूस आहे त्या त्या ठिकाणी त्यानं स्वतःचं काहीतरी राज्य निर्माण केले आणि ते राज्य जपण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. ही जी त्याची धडपड चालू आहे, कोशिश चालू आहे, ही सर्व त्या ठिकाणी अहंकाराची धडपड चालू आहे. आणि विशेष म्हणजे काय, ह्या अहंकाराला सगळ्यासारखं असलेलं कधी पटत नाही. सगळ्यापेक्षा काहीतरी विशेष गोष्ट घडली त्यावेळेस याला सुख मिळते. म्हणजे समजा सगळ्याला जे समजा 2-2 हजार रुपयाचे ड्रेस आहेत, तर अहंकाराला कधी सगळ्यासोबत आनंद होणार नाही. त्याला जर 3,000चा घेतला तर त्याला असं वाटणार की हो मी काहीतरी विशेष केलं, त्याच ठिकाणी त्याला सुखाची अनुभूती होणार. म्हणजे दुसरे जे करतात त्याच्यापेक्षा मी काहीतरी विशेष केलं, हे स्वतःचं विशेषत्व सिद्ध करण्यामध्येच अहंकार नेहमी गुंतलेला असतो. आणि म्हणून आपल्या जीवनाकडे लक्ष देत असताना आपण बारकाईने ही गोष्ट बघायची की दुसऱ्यापेक्षा विशेषत्व जपण्याचा, त्याची ऐट दाखविण्याचा आपण कोण्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत हे माणसानं तपासलं पाहिजे. म्हणजे समजा जर सगळ्यांनाच जर घर आहेत आणि पण एखाद्यालाच 1-2 मजली घर आहे, किंवा सगळ्या स्त्रियाकडे दागिने आहेत पण एखाद्या स्त्रीकडे सगळ्या प्रकारचे दागिने आहेत, किंवा एखाद्याकडे गाडी आहे पण विशेष करून ते नवीन मॉडेल एखादी 20-25 लाखाची गाडी आहे, तर असं जे काही विशेष गोष्ट आहे त्याच्याकडे, त्या गोष्टीला घेऊन तो अहंकार स्वतःचं अस्तित्व समाजामध्ये, स्वतःचं श्रेष्ठत्व, स्वतःचं महत्त्व, विशेषत्व त्या ठिकाणी प्रदर्शित करत असतो. आणि हे प्रदर्शित करण्यातच त्याला सुख आहे. तुम्ही बघा की आपण व्यवहारामध्ये बघत असतो, एखाद्या आपण कार्यक्रमाला गेलो, सगळेजण बसलेले असतात आणि एखादाच
धडपड करत असतो, त्याला पुढे व्यासपीठावर बसायचं असतं, जाऊन एखादी खुर्ची समोर पाहिजे असते त्याला. आपण जर विचारलं बसा ना, सगळे बसलेत निवांत, थोडं ऐका कार्यक्रम, ते म्हणणार माझ्या कार्यक्रमाला इथले कार्यकर्ते येतात, मी त्यांना समोर बसवतो, मी त्यांना मान देतो, इथे काही पद्धतच नाही तशी. तो बेचैन असतो. कारण स्वतःला त्या व्यासपीठाच्या ठिकाणी मान मिळवण्यासाठी तर त्याच्या जीवनामध्ये एवढा आटापिटा, एवढी धडपड चालू असते. आणि जर तेच जर मिळत नसेल तर मग मी पण आता बघून घेईन, मी पण यांना मान देणार नाही वगैरे तो धडपड करतो. म्हणजे शेकडो लोक तिथं बसून कार्यक्रम ऐकतात, परंतु हा ऐकू शकत नाही. कारण याने दुसऱ्याला विशेषत्व दिलेलं आहे, याच्या अहंकाराची मागणी आहे की मलासुद्धा विशेषत्व मिळालं पाहिजे. म्हणजे जीवनामध्ये स्वतःचं विशेषत्व कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये मिळविण्यासाठी अहंकार हा नित्य त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो. आपलं पूर्ण जीवन कसं आहे बघा, केवळ एक अहंकाराची दुसऱ्या अहंकारासोबत केलेली स्पर्धा, ही एवढंच सूत्र आपल्या जीवनाचं मांडता येईल. तुम्ही नीट लक्ष करा. रोटी, कपडा और मकान ही जी मूलभूत माणसाच्या 3 गरजा म्हणतात, ह्या एवढ्या गरजेसाठी काय माणूस जीवन जगतो असं तुम्हाला वाटतं काय? मुळीच नाही. एवढ्यासाठी माणूस जगत नाही, तर त्याला या समाजामध्ये स्वतःचं एक विशेष स्थान निर्माण करायचं आहे. मी स्वतः कुणापेक्षा कमी नाही हे त्याला दाखवून द्यायचं आहे. आणि काही गोष्टीमध्ये तर मी स्वतः दुसऱ्यापेक्षा विशेष आहे हे माणसाला दाखवून द्यायचं आहे. रात्रंदिवस जो माणसाचा प्रयत्न चालू आहे, जी त्याची धडपड चालू आहे, मेहनत चालू आहे, ती एवढ्याच गोष्टीसाठी मेहनत चालू आहे. लेकरांना शिक्षण मी शिकवतो, मी फलाण्या कॉलेजमध्ये शिकवतो, फलाण्या शाळेमध्ये शिकवतो, माझे त्या ठिकाणी मुलं म्हणजे गोष्टीचं शिक्षण घेतात. कोणी इंजिनियरमध्ये आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी कम्प्युटरमध्ये आहे. अशा प्रकारे ज्याची समाजामध्ये विशेष करून मान्यता आहे, त्या गोष्टीमध्ये माझी मुलं आहेत, याचा त्याला अभिमान मिळवायचा असतो. आणि त्याचप्रमाणे घरी जे असणारे सगळे जे साधन आहेत, ती काही आवश्यकता म्हणून आणलेली नसतात, तर एखादा व्यक्ती घरी आल्यानंतर त्याच्यावर प्रभाव पडावा आणि त्याला मी म्हणजे मोठा माणूस आहे असं वाटावं, याच्यासाठी सगळी ती साधन सामुग्री असते. म्हणजे जीवनामध्ये मनुष्याची जी काही धडपड चालली, केवळ पोटासाठी नाही चालू आहे, त्याच्या अहंकाराला संतुष्ट करण्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे. म्हणून जी लोक फॅशन करतात, तुम्ही त्यांच्याकडे कधी बघा की जे सगळ्याकडे आहे त्याच्यामध्ये त्यांना फॅशन वाटत नाही किंवा ते करत नाहीत. काहीतरी वेगळं करणं, म्हणजे सगळे ज्या प्रकारचे म्हणजे कपडे घालत असतील त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळे कपडे घालणं, स्वतःची वेगळी दाखवून देणं, स्वतःचं विशेषत्व दाखवून देणं, हे अहंकाराचं काम आहे. जेव्हा सगळे तसे घालायला लागतील त्यावेळेस त्याची फॅशन बदललेली असेल. म्हणजे स्वतःच्या विशेषत्वाच्या दृष्टिकोनानेच हा प्रयत्न चालू असतो. हेच त्या फॅशनमध्ये दाखवून द्यायचे. आज एखादी फॅशन उद्या का तिचं महत्त्व राहत नाही, कारण ते सगळे करायला लागले. मग काय विशेषत्व त्याच्यामध्ये? अहंकाराला विशेष रूपाने प्रस्तुत होण्यासाठी या सगळ्या गोष्टीची गरज लागते. आणि म्हणून सगळं जीवन आपलं एक प्रकारची स्पर्धा आहे आणि ती सगळी स्पर्धा या अहंकारानं तयार केलेली आहे. आणि अहंकाराला त्याच्यामध्ये आनंद आहे. एखादा मनुष्य गायन करतो तर त्याला त्या गायकीचा अहंकार असतो. त्यावेळेस तुम्ही बघा, दुसरे बी कोणी गायन करणारे लोक असतील त्यावेळेस त्याच्यावर तो कसं बोलत असतो. नाही, हे व्यक्तीला आणखीन समज आलेली नाही, किंवा हा तर काय आता तर नवीन शिकायला लागलेला आहे, याला ताल जमत नाही, त्याची लय कायम राहत नाही. अशा पद्धतीनं तो स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करत असतो की यांच्यामधल्या मला चुका कळतात, कारण यांना माझ्यापेक्षा कमी येतं. एखादा पैसेवाला व्यक्ती आहे, तुम्ही बघा, त्याचं सगळं बोलणं त्या ठिकाणी पैशावरच असतं. तो सगळ्याला पैशावरच मोजत असतो की त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे आहे पण ती किती आहे. अशा पद्धतीने ते सगळ्या माणसाचं मूल्यांकन त्यानं फक्त पैशावर करतो. एखादा कलाकार आहे तर कलेवरच त्याचं मूल्यांकन करतो. एखादा मनुष्य समजा व्यापारी आहे तर त्याच्यासाठी मोठा व्यापारी श्रेष्ठ असतो.
बाकी सगळे काही महत्त्वाचे नाहीत. एखादा ज्ञानी आहे तर त्याच्यासाठी ज्ञान ग्रहण करणाराच व्यक्ती मोठा असतो. एखादा व्यक्ती नैतिकतेला महत्त्व देणार आहे तर नैतिकतेच्याच चष्म्यातून तो सगळ्याला बघणार आणि त्याच्याप्रमाणेच तो हा व्यक्ती मोठा आहे, हा लहान आहे ठरवणार. सांगण्याचे तात्पर्य काय की प्रत्येकाचा अहंकार काही ना काही गोष्टी धरून बसतो आणि त्याच्यानुसार या जगामधल्या सगळ्या गोष्टीचं मूल्यांकन करत असतो. म्हणून ही सगळी जी जगामधली उलाढाल आहे ही केवळ एक अहंकाराने मांडलेली त्या ठिकाणी प्रयोगशाळा आहे. अहंकारच प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं आहे. एखादा व्यक्ती कार्यक्रम करतो, समजा तो धार्मिक कार्यक्रम असेल तर तो देवासाठी मुळीच नसतो. मी कार्यक्रम करतो म्हणून कसा सुंदर कार्यक्रम होतो बघा, हे त्याला त्याच्यातून सांगायचं असतं. एखादा गायन करणार आहे तो देवासाठी गात नसतो, तो स्वतःची गायकी जगाला दाखवायची असते आणि जगावर प्रभाव पाडायचा असतो, ह्याच्यासाठी तो करत असतो. एखादा व्यक्ती दान करत असतो तर दान करण्याच्या पाठीमागे त्याचा हाच भाव असतो की मी कशा प्रकारे दान करतो किंवा माझ्याकडे किती आहे हे त्याला त्याच्यातून स्वतःचं मोठेपण सिद्ध करायचं असतं. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण दृष्टिक्षेप टाकला असता हे आपल्याला दिसून येईल अगदी स्पष्टपणे की सर्वत्र अहंकाराचा खेळ चालू आहे. मी एका ठिकाणी असं वाचलं की एक व्यक्ती सगळी माणसं त्या मंदिरामध्ये जमले असताना पंखा बंद करतो. उन्हाळ्याचे दिवस होते. एक जण म्हणाला, अहो का पंखा बंद केला, चालू करा ना. तो म्हणाला की हा पंखा मी दिलेला आहे मंदिराला आणि पंखा फिरताना त्याच्यावरचं माझं नाव दिसत नाही. आता ह्याच्यातला विनोदाचा भाग सोडा, परंतु अशाच पद्धतीने प्रत्येक व्यक्ती स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्याचं काम करतो. आता ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल की एका घरी पाहुणे आले तर ज्या मुलीनं नथ घातली होती ती प्रत्येक गोष्ट बोलताना नाक मुरडूनच बोलायची, म्हणजे तिची नथ दिसावं, नथेकडे कोणाचं तरी लक्ष जावं, हा तिचा भाव आहे. एकानं नवीन शर्ट घातलं होतं, तो कॉलरलाच त्या ठिकाणी झटके देऊ देऊ बोलायचा. आणि एखाद्याला तर म्हणजे एकानं 1 तोळ्याची अंगठी घातली होती, तो बोट करूनच प्रत्येक गोष्ट बोलायचा. आता हे एकदम स्पष्ट दिसणारा अहंकार आहे म्हणून आपल्याला त्याचं प्रदर्शन समजतं किंवा प्रत्येकाला आपलं काहीतरी दाखवायचं आहे. पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आजूबाजूला तुम्ही नीट काळजीपूर्वक लक्ष करा. सगळी धडपड केवळ स्वतःच्या अहंकाराच्या पोटी चाललेले, स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी, स्वतःची मालकी चालवण्यासाठी, स्वतःचं विशेषत्व निर्माण करण्यासाठी हे सगळा अहंकाराचा केविलवाना प्रयत्न जगामध्ये चालू आहे, हे आपल्याला दिसून येईल. हां, बोलताना लोक फार बोलतील सुंदर की नाही हो, हा सुंदर कार्यक्रम आहे देवाचा, झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करायलो. शब्दरूपाने बोलायला तोड नाही कोणाकडे की सुंदर गोष्टी सांगतात. गायन करणारा म्हणाल की मी देवासाठी गातो वगैरे, परंतु हा सगळा खोटी गोष्ट आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीतून सुखही मिळतं आपल्याला आणि दुःखही मिळतं आपल्याला, तर ती प्रत्येक गोष्ट ज्यातून आपल्याला सुख दुःख मिळते ती अहंकाराचं प्रक्षेपण आहे किंवा ती अहंकाराची कृती आहे. म्हणून निरहंकार कर्तृत्व करणं मनमत माऊलीसारख्या, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजासारख्या केवळ संतालाच त्या ठिकाणी शक्य आहे, कारण त्यांचा अहंकारच लोप पावलेला आहे. त्यांनी अहंकाराची साथच सोडलेली आहे. स्वतःला पूर्ण ईश्वराला स्वतःचं समर्पण करून स्वतःची ओळखच ईश्वराचा दास म्हणून जगाला करून दिलेली आहे. जसा एखाद्याचा नोकर म्हणतो की मी ह्याचा नोकर आहे म्हणून सांगतो, त्यावेळेस प्रत्येक कृती त्याच्यासाठीच असते, त्या नोकराची, मालकासाठी. तसं त्यांनी स्वतःचं समर्पण केलं आहे. म्हणून ह्या जगामध्ये बाकी कोणी समर्पण नाही केलेलं. गोड माणसं बोलत असतील परंतु देवाचं आहे हे म्हणत असतील, परंतु सगळी कृती ही स्वतःच्या अहंकाराची आहे आणि अहंकारालाच वजन तयार करण्यासाठी सगळ्या गोष्टी चालू आहेत. दान, पुण्य, देवपूजा, सगळ्या गोष्टी. मला सांगा, तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये कार्यक्रम असल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर पूजा केली जाते. आता देव रोजच असतो, एकाच दिवशी विशेष पूजा का केली जाते? कारण येणाऱ्या लोकांना कळलं पाहिजे की या ठिकाणी देवाची सुंदर पूजा होती.
हे अहंकाराचं काम आहे. अहंकाराला स्वतःचं त्या ठिकाणी एक अस्तित्व दाखवायचं आहे. म्हणून दान वगैरे ह्या गोष्टीसुद्धा ते कृत्य श्रेष्ठ आहे, पण त्याच्या पाठीमागे जीव अहंकारानंच त्या गोष्टी करत असतो. म्हणून असा हा अहंकार माणसाला चकली देतो की शेवटपर्यंत कळून येत नाही माणसाला की ही अहंकारानं कृती होत आहे. हां, एवढं आहे की तुमच्यातला अहंकार मला कळतो आणि माझ्यातला अहंकार तुम्हाला कळतो. जसं माणसाला स्वतःचा चेहरा बघायचा असला तर दिसत नाही. अनेकांचे चेहरे माणूस बघू शकतो, पण स्वतःचा चेहरा जाऊन आरशात बघावा लागतो, त्याच वेळेस दिसतो. म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर काही लागलं असेल तर माणूस सहज सांगू शकतो, पण स्वतःच्या चेहऱ्यावर काही लागलं असेल तर आरशात बघावं लागतं. तसं जगाचा अहंकार माणसाला ओळखू येतो, पण स्वतःचा अहंकार ओळखू येत नाही. याच्यासाठी संत महापुरुषांचं वाङ्मय हा त्याच्यासाठी आरसा आहे. त्याच्यामध्ये जाऊन माणसाला बघावं लागतं की बाबा एखाद्या गोष्टीचं तुला सुख होतं ना, मग ही कृती अहंकाराची झाली. एखाद्या गोष्टीचं तुला दुःख होतं ना, ही कृती अहंकाराची झाली. हे सूत्र त्या ठिकाणी वापरायचं. म्हणून ह्या अहंकाराच्या केविलवाण्या प्रयत्नातून माणसानं सुटलं पाहिजे. स्वतःचा अधिकार स्थापन करण्यासाठी कुटुंबात, समाजात, देशात, राष्ट्रात, जागतिक लेवलला काय माणसं धडपडताना दिसतात. म्हणजे आधी स्वतःचं राज्य तयार करायचं, ते सांभाळण्यासाठी केविलवाणी धडपड करायची, लाचारी करायची आणि स्वतःला मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. असे हे अहंकार वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अडकलेला आहे आणि स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून ज्याला सत्तेचा अहंकार बाळगला, त्याच्यापासून सत्ता गेली की त्याला जीवन संपल्यासारखं वाटतं. काही जीवनामध्ये त्याला रस वाटत नाही. ज्यानं ज्ञानाचा अहंकार पोषला, त्याचं ज्ञान गेलं की त्याला तसं वाटतं. ज्यानं कलेचा अहंकार, कला एक दिवशी जाणारच ना. वय झालं की गाणाऱ्याला गायन करता येणार नाही, चित्र काढणाऱ्याला चित्र काढता येणार नाही, नृत्य करणाऱ्याला नृत्य करता येणार नाही. म्हणून ज्यानं त्याचा अहंकार बाळगला कलेचा, त्यालासुद्धा त्या ठिकाणी एक दिवशी निराशेचा सामना करावा लागेल, कारण ती कला एक दिवशी जाणारच आहे. आणि म्हणून ही अहंकार ज्याच्यामध्ये आहे, ज्या वस्तूमध्ये आहे, ती वस्तू गेल्यानंतर मनुष्य हतप्रभ होतो. अशा प्रकारची अवस्था येते. आणि हेच परीक्षा आहे त्या गोष्टीची की मी अहंकारी आहे किंवा नाही ओळखण्याची. एखादी गोष्ट आली आणि मग आपलं चलणं बोलणं बदललं की अहंकाराची कृती सुरू झाली असं समजायचं. आणि एखादी गोष्टी गेली आपल्यापासून की नंतर जी न्यूनगंड आपल्यामध्ये निर्माण होतो, त्याच्यावरून पण आपण ओळखू शकतो की हे अहंकाराचं कर्तृत्व आता चालू झालेलं आहे. म्हणून या सर्व गोष्टीला जो जाणतो, स्वतःमध्ये निर्माण होणाऱ्या या सुखदुःखाला, या अहंकाराच्या कृतीला जो पूर्णपणे ओळखतो, अहंकाराचं राज्य ज्यावेळेस आपल्यामधलंच ज्यावेळेस माणूस पूर्णपणे ओळखतो, त्यावेळेस तो स्थिरता आणि शांततेला प्राप्त झालेला असतो. त्याच्यामध्ये कोण्याच प्रसंगाने पुन्हा किंवा जीवनातल्या कोणत्याच घटनेने त्याच्यामध्ये कधीच त्या ठिकाणी बेचैनी येत नाही, तळमळ येत नाही, तगमग येत नाही. सदा स्थिर आणि शांत तो राहू लागतो, कारण तो अहंकाराला त्यानं पूर्णपणे जाणलेलं असतं. आणि म्हणून अशा प्रकारची अवस्था आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्यातला अहंकार प्रभावी आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि तोपर्यंत त्या अहंकाराला जाणत राहायचं. अहंकाराला पूर्ण जाणणे म्हणजेच अहंकार संपवणे असा त्याचा अर्थ आहे. अहंकार काढून टाकता येत नसतो, अहंकार पूर्णपणे संपत नसतो. फक्त त्याला जाणलं, पूर्ण ओळखलं, त्याची वॉचमॅनकी करून, त्याचं साक्षीत्व करून त्याला आपण पूर्ण ओळखलं की मग तो अहंकार निष्क्रिय होत असतो. असा अहंकार पुन्हा माणसाला त्रासदायी ठरत नाही. आणि म्हणून ह्या अहंकाराचं पूर्ण स्वरूप आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण भगवंताकडे शक्ती मागूया आणि हा विषय या ठिकाणी आज आपण थांबूया.